गुड मॉर्निंग चिल्ड्रन, शुभोदय। मैं आज 7वीं कक्षा के पाठ 10 मेरी अभिलाषा इस कविता के बारे में जानकारी प्राप्त लेंगे। इस कविता के कवि का नाम है द्वारिका प्रसाद माहेश्वरी। माहेश्वरी का जन्म 1916 में हुआ, माने 1916 में इनका जन्म हुआ। इनका जन्म स्थल है उत्तर प्रदेश राज्य, आगरा जिला, रोहता ग्राम में इनका जन्म हुआ। उन्होंने अनेक कविता भी लिखा है, उसमें प्रसिद्ध कविता है फूल और शूल है। खंड काव्य माने कविता से और थोड़ा बड़ा है, माने 4 और 8 पंक्तियां होते हैं, उसको खंड काव्य कहते हैं। एक खंड काव्य है क्रौंच वध, सत्य की जीत, और बाल कविता भी लिखा है। बाल कविता में वीर तुम बड़े चलो, हम सब सुमन एक उपवन के, सोने की कुल्हाड़ी काटो और गाओ, सूरज सा चंपू में भाल गीतायन आदि है। और उनको बहुत पुरस्कार भी मिला है। उन पुरस्कारों में प्रसिद्ध पुरस्कार है बाल साहित्य पुरस्कार और सरस्वती सम्मान साधन पुरस्कार। इनका निधन 1998 में इनका निधन हुआ, माने 1998 में इनका निधन हुआ। ನಾವಿವತ್ತು 7ನೇ ತರಗತಿಯ ಪಾಠ 10 ಮೇರಿ ಅಭಿಲಾಷಾ ಈ ಕವಿತೆಯ ಬಗ್ಗೆ ನಾವು ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋಣ। ಕವಿಯ ಹೆಸರು द्वारिका प्रसाद माहेश्वरी। द्वारिका प्रसाद माहेश्वरी ಹುಟ್ಟಿದ್ದು 1916ರಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿದ್ರು। ಇವರು ಹುಟ್ಟಿದ ಸ್ಥಳ ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶ ರಾಜ್ಯ, ಆಗ್ರಾ ಜಿಲ್ಲಾ, ರೋಹತಾ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಇವರು ಹುಟ್ಟಿದ್ರು। ಈ ಅನೇಕ ಕವಿತೆಗಳನ್ನು ಕೂಡ ಬರೆದಿದ್ದಾರೆ। ಅದರಲ್ಲಿ ಪ್ರಸಿದ್ಧವಾದ ಕವಿತೆ फूल और शूल है। और खंड काव्य क्रौंच वध, खंड काव्यಗಳನ್ನು ಕೂಡ ಇವರು ಬರೆದಿದ್ದಾರೆ। ಅದರಲ್ಲಿ ಪ್ರಸಿದ್ಧವಾದ ಕವಿತೆಗಳು ಯಾವುದಂದ್ರೆ क्रौंच वध, सत्य की जीत है, बाल कविता। उन्होंने बाल ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿಗೂ ಕೂಡ ಕವಿತೆಗಳನ್ನು ಬರೆದಿದ್ದಾರೆ। ಅದರಲ್ಲಿ वीर तुम बड़े चलो, हम सब सुमन एक के उपवन, सोने की कुल्हाड़ी काटो और गाओ, सूरज सा चंपू में भाल गीतायन आदि। उनको अनेक पुरस्कार भी मिला है। उन पुरस्कार में प्रसिद्ध पुरस्कार है बाल साहित्य पुरस्कार और सरस्वती पुरस्कार। ಇವರಿಗೆ ಪ್ರಸಿದ್ಧ ಪುರಸ್ಕಾರಗಳಲ್ಲಿ ಇದು ಕೂಡ ಒಂದು, ಯಾವುದೋ ಬಾಲ ಸಾಹಿತ್ಯ ಪುರಸ್ಕಾರ और सरस्वती सम्मान पुरस्कार ಸಿಕ್ಕಿದೆ। ಇವರ ನಿಧನ 1995ರಲ್ಲಿ आया। अब हम कविता की ओर जाएंगे और इस कविता में हम मेरी अभिलाषा, इस कविता में हम सत्य, सेवा, त्याग और दृढ़ता के जीवन के मूल्यों को अपनाते हैं। ನಾವು ಈ ಕವಿತೆಯಲ್ಲಿ ತ್ಯಾಗ, ಸಹನಶೀಲತಾ, दृढ़ता ಇದರ ಬಗ್ಗೆ ನಾವು ತಿಳ್ಕೋಬಹುದು। इस कविता को पढ़ती हूँ, ध्यान से सुनिए। सूरज सा दमकू में, चंद्र सा छंपू में, झलमल झलमल उज्ज्वल, तारों सा दमकू में मेरी अभिलाषा है। फूलों सा महकू में, विहंगों सा चहकू में, गुंजित कर वन उपवन, कोयल सा कुहुकू में मेरी अभिलाषा है। नभ से निर्मलता लूं, शशि से शीतलता लूं, धरती से सहिष्णुता लूं, पर्वत से दृढ़ता लूं, मेरी अभिलाषा है। यह कविता में सूरज सा दमकू में, सूरज सुबह उठते ही सूरज हमको प्रकाश देते हैं। ऐसे ही चंद्रमा रात होते हैं तो वो चंद्रमा आते हैं। चंद्रमा अंधकार को हटाकर प्रकाश देते हैं और तारों भी उज्ज्वल से प्रकाशित होती है। उज्ज्वल माने ब्राइट, उज्ज्वल माने ब्राइट। उज्ज्वल से तारों
प्रकाशित होती है। ये कवि मैं भी ऐसे ही होना ऐसा इस कविता में प्रस्तुत कर रही है। Through this poem, the poet says that he is designed to shine like a sun, moon and stars. ಈ ಕವಿತೆಯಲ್ಲಿ ಸೂರ್ಯ ಬೆಳಗ್ಗೆ ಎದ್ದ ತಕ್ಷಣ ಉದಯಿಸ್ತಾನೆ. ಅವನು ಜಗತ್ತಿಗೆ ಸಾರೆ ಜಗತ್ತು ಮೀನ್ಸ್ ಜಗತ್ತಿಗೆ ಬೆಳಕನ್ನು ಕೊಡ್ತಾನೆ. ಚಂದ್ರ ರಾತ್ರಿ ಆದ ತಕ್ಷಣ ಚಂದ್ರ ಕತ್ತಲನ್ನು ಹೋಗಲಾಡಿಸಿ ಬೆಳಕನ್ನು ಕೊಡ್ತಾನೆ. ಅದೇ ರೀತಿ ನಕ್ಷತ್ರ ಕೂಡ ತನ್ನ ಬ್ರೈಟ್ ಮೀನ್ಸ್ ब्राइट वो झलमल झलमल तर मीन्स शाइन वो उज्ज्वल से प्रकाशित होते हैं तारों भी. ನಕ್ಷತ್ರಗಳು ಕೂಡ ಬ್ರೈಟ್ ಆಗಿ ಕಾಣುತ್ತೆ ರಾತ್ರಿಯ ಮೇಲೆ. ಹಾಗೆ ನಾನು ಕೂಡ ಆಗಬೇಕು ಅಂತ ಕವಿ ಈ ಕವಿತೆಯಲ್ಲಿ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ದಾರೆ. फूलों सा महकू में विहंगों सा छापू में गूंजी कर वन उपवन. फूलों सा छापू फूल हमको महकाते फ्रैग्रेंस. महकू मीन्स फ्रैग्रेंस. हमको क्या देता है? परिमल देते हैं. परिमल से हमको मोहित करते हैं. ऐसे ही विहंगों सा चाहू में पक्षी जैसे मैं भी झांकना चाहती हूँ. और गूंजी घर वन उपवन कोयल सा कुहू में मेरी अभिलाषा है. ನಾನು कोयल ಏನ್ ಮಾಡುತ್ತೆ? कोयल सभी वन में घूमकर वन उपवन सभी जगह में घूमकर वो उनका सबको मोहित करती है. ऐसे ही कोयल जैसे मैं भी होना चाहती हूँ ऐसा कवि बता रही है इस कविता में. Wishes to give out fragrance like flower and wants to tweet produce sound like a bird. ಅಂದ್ರೆ ಹೂವು ಹೇಗೆ ತನ್ನ ಪರಿಮಳವನ್ನು ಬೀರುತ್ತೋ ಎಲ್ಲರಿಗೂ ಆಕರ್ಷಿಸುತ್ತೋ ಅದೇ ರೀತಿ ಪಕ್ಷಿಯು ಕೂಡ ಮಧುರವಾದ ಸ್ವರದಿಂದ ಹಾಡನ್ನ ಹೇಳುತ್ತೆ. ಅದನ್ನ ಕೇಳೋಕೆ ಎಷ್ಟು ಇಂಪಾಗಿರುತ್ತೆ ಅಲ್ವಾ? ಅದೇ ರೀತಿ ಕೋಯಿಲ್ ಕೂಡ ಒನ್ ಮೀನ್ಸ್ ಕಾಡು ಮೇಡು ಎಲ್ಲ ಸುತ್ತಕೊಂಡು ಫ್ರೀ ಅಂದರೆ ಫ್ರೀಡಮ್ ಅಂದರೆ ಸ್ವತಂತ್ರವಾಗಿ ಆ ಕಡೆ ಈ ಕಡೆ ಹಾರಾಡಿಕೊಂಡು ಹಾಡು ಹೇಳ್ಕೊಂಡು ಎಂಜಾಯ್ ಮಾಡುತ್ತೆ. ಅದೇ ರೀತಿ ನಾನು ಕೂಡ ಆಗಬೇಕು ಅಂತ ಕವಿ ಈ ಕವಿತೆಯಲ್ಲಿ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ತಾನೆ. नभ से निर्मलता लूं और शशि से शीतलता लूं. नभ से शीतलता. नभ देखें तो हम कैसे दिखते हैं? निर्मल मीन्स प्योर. निर्मल मीनिंग क्या है? निर्मलता का मीनिंग प्यूरिटी. और निर्मलता कितना अच्छा या प्रकाशमान अच्छा से दिखती है, निर्मल जैसा दिखती है. ऐसे ही मैं भी होना शशि से शीतलता. हम क्या करते हैं? रात को देखते हैं तो क्या होता है? कैसे दिखते हैं? हम अंधकार को हटाकर शीतल हवा हमको देते हैं चंद्रमा. और धरती से सहिष्णुता. आप सुना होगा धरती को हम क्या बोलते हैं? क्षमया धरित्री बोलते हैं. धरती को क्षमया धरित्री बोलते हैं. वो धरती हमको सहनशीलता से सभी को वजन को पकड़ते हैं. जैसे हम पेड़ लगाने तो वो मिट्टी को खोदते हैं और हाउस माने घर वन भवन सभी हम धरती पर होता है. फिर भी वो धरती पर इतना वजन को संभालते हैं. इसलिए धरती को सहिष्णुता सहनशीलता क्षमया धरित्री कहते हैं. और पर्वत भी देखना. पर्वत कितना बारिश हो कितना ठंडी और गर्मी हो तो भी क्या वो धूल से कटे रहते हैं. धूल से मीन्स स्टिफ. दृढ़ता मीन्स स्टिफ. वो दृढ़ता में खड़े रहते हैं. इसलिए मैं भी ऐसे ही होना चाहिए ऐसा कविता इस पाठ में व्यक्त किया है. Poet wants to take purity from sky, coldness from moon, recidivity from the earth. अब इस पाठ में हम इस कविता में ನಾವು ಏನು ತಿಳ್ಕೋಬಹುದು ಅಂದ್ರೆ ನಭದಿಂದ ನಭ ಅಂದ್ರೆ ಆಕಾಶದಿಂದ ನಾವು ನಿರ್ಮಲತೆ ತಿಳ್ಕೋಬಹುದು. ಶಶಿಯಿಂದ ಶೀತಲತೆ ಎಷ್ಟು ತಣ್ಣದ ಗಾಳಿಯನ್ನು ಕೊಡುತ್ತೆ ತಣ್ಣನೆಯ ಗಾಳಿಯನ್ನು ಕೊಡುತ್ತೆ ಅಲ್ವಾ? ಅದೇ ರೀತಿ ಧರ್ತಿಗೆ ನಾವು ಸಹಿಷ್ಣುತಾ ಅಂತ
ಪ್ರತಿ ನಾವು ನೋಡಿ ಒಂದು ಗಿಡ ನೆಡ್ತೀವಿ. ಆ ಗಿಡ ನೆಡಬೇಕಾದ್ರೆ ದಟ್ಟಿನ ಡಿಗ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಆ ಡಿಗ್ ಮಾಡಿದಾಗ ಎಷ್ಟು ನೋವಾಗುತ್ತೆ ಅದಕ್ಕೆ ಅಲ್ವಾ. ಮತ್ತೆ ನಾವು ಬಿಲ್ಡಿಂಗ್ಸು ಮನೆ ಎಲ್ಲ ಕಟ್ಕೊಳ್ತೀವಿ. ಅದು ಎಷ್ಟು ಭಾರವಾಗಿರುತ್ತೆ. ಆದರೂ ಕೂಡ ಧರತಿ ಮೀನ್ಸ್ ಭೂಮಿ ತನ್ನ ಭಾರವನ್ನ ತಡ್ಕೊಳ್ಳುತ್ತೆ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಸಹನಮಯಿ ಸಹಿಷ್ಣುತ ಮೀನ್ಸ್ ಪೇಷನ್ಸ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಎಷ್ಟು ಸಹನಶೀಲೆಯಿಂದ ತನ್ನ ಭಾರವನ್ನು ಹೊತ್ಕೊಳ್ಳುತ್ತೆ. ಅದೇ ರೀತಿ ಕವಿ ಪರ್ವತ ಹೇಗೆ ಗಟ್ಟಿಯಾಗಿ ನಿಂತಿರುತ್ತೆ, ಮಳೆ ಬರಲಿ ಚಳಿ ಬರಲಿ ಗಾಳಿ ಬರಲಿ ಏನೇ ಇದ್ರೂ ಅದು ಸ್ಟಿಫ್ ಆಗಿ ಅಂದ್ರೆ ಗಟ್ಟಿಯಾಗಿ ದೃಢತೆಯಿಂದ ನಿಂತ್ಕೊಂಡಿರುತ್ತೆ. ಅದೇ ರೀತಿ ನಾನು ಕೂಡ ಆಗಬೇಕು ಅಂತ ಈ ಕವಿತೆಯಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ. This moral of the story is ones should always wish to adopt nature teaching. ಮನೆ ಅಂದರೆ ಪ್ರಕೃತಿ ನಮಗೆ ನೀಡಿರುವ ಬೋಧನೆಗಳನ್ನು ನಾವು ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಅಳವಡಿಸಿಕೊಳ್ಳಬೇಕು. ಅಂದ್ರೆ प्रकृति की सीखों को अपनाना ही हमारी अभिलाषा होनी चाहिए. Today's homework, lesson number 10, write first para 5 lines 2 times. Thank you. धन्यवाद.